मला बापूंच्या इतकं जवळचं मानतेस ना? हो बाबा. आप्पे, मग माफी नको ना मागू. आणि अर्जाच म्हणशील ना तर तो पेचात अडकलाय ग. म्हणजे? आणि त्याला कुणाला दुखवायचं पण नाही. हो बाबा, पण त्याच्या या अशा वागण्यामुळे ना आपण सगळेच आणि विशेषतः अमोल दुखावल्याच जातोय की. हा खरंय, पण तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस. अगं मी अर्जाला पहिल्यापासून सांगितलं की सगळ्या गोष्टी स्पष्ट ठेव म्हणून, पण त्याला ते जमत नाही. हे बघा बाबा, मला फक्त आता एवढं वाटतं की हा गुंता वाढत नको जायला. नाही वाढणार आप्पे. आणि अमोलच्या आनंदासाठी ना तू कशाकडे लक्ष देऊ नकोस. अगं अर्जाच काय, कुणी जरी असलं ना तरी अमोलचा आनंद महत्वाचा आहे हे ध्यानात ठेव. हो बाबा, हे सगळं मला मान्य आहे. आणि अमोलला आनंदी ठेवण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे आणि मी करतेय ते प्रयत्न. पण त्याला आनंदी ठेवणे माझ्या एकटीच्या हातात आहे का? हा, आणि अमोलच्या पण त्याच्या बापाकडनं अपेक्षा आहेत ग, आणि ते काही चुकीचं बी नाही. आणि आप्पे, किती बी झालं ना तरी अर्जानं तुम्हाला मनापासून एवढं लांब केलेलं नाही. नाहीतर तसं असतं ना तर अमोल झोपल्यावर तो तुझ्याबरोबर एका खोलीत झोपलाच नसता. हो बाबा, पण हे बघ आप्पे, अगं आम्ही 4 पावसाळे जास्त बघितलेत. तुझ्या मनाची भीती समजते मला, पण अगं दरवेळी आपल्या मनाला जे वाटतं ना तेच घडतं असं नाही. आणि काही घडून गेलेल्या गोष्टीमुळे ना अर्जाला तुला स्पष्टपणे बोलता येत नाही. बाबा हे बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अर्जुनच्या मनाला जे वाटतं तो तेच करतो. मला त्याचीच भीती वाटते आता. नाही आप्पे, तसं काय बी होणार नाही. होय आप्प्या, अगं मी इतक्या वेळ विनायकरावांचं ऐकत होतो कारण त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पोरी, अगं मला बी वाटतं की एकदा अर्जाचं रांकला लागलं ना की माझ्या मागची काळजी मिटेल ग. होय, आणि आप्प्या, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. दीपस्तंभानं आपली जागा सोडायची नसती ग. त्या दीपस्तंभाकडे बघून जहाजानं ठरवायचं असतं आपला मार्ग कुठलाय. तू तुझ्या कर्तव्यापासून ढळू नकोस. अर्जुनला काय निर्णय घ्यायचा तो घेऊ देत की, पण लक्षात ठेवा, तुम्ही दोघं मिळून जो निर्णय घ्याल ना त्याच्यातनं अमोल नाही नाराज झाला पाहिजे. बाबा, बापू, मी तुम्हाला दोघांनाही वचन देते. आता इथून पुढे माझ्यामधले आणि अर्जुन मधले वाद मी अमोल समोर कधीच नाही घेऊन जाणार. मी माझ्या परीने त्याला खूप आनंदात ठेव. पण मी खेळ खेळत होते ना. लय मोठ्या स्पर्धेत नव्हती का उतरली? सारखं का नाराज करत असते का त्याला? अहो तुम्ही माझ्यावर चिडू नका हा. मग धूप आरती लावून पूजा करू का आता तुझी? एक तर त्याच्या आई बाबा लांब राहते त्यामुळे त्याला आधीच त्रास होतो, आणि तू त्याला आणखी नाराज का करते ग? हे बघा, पण त्याच्या आई बाबा कधीच एकत्र येणार नाहीत हे त्याला स्पष्टपणे कळायला नको का? अहो ते नवरा बायको आहेत की शिकलेले, तुम्ही कशाला याचा विचार करताय? विचार करावा लागतो कारण ती स्वार्थी आहे आणि तिला परत माझ्या घराचा उंबरा ओलांडू द्यायचा नाहीये मला. ताई अहो, एवढा दुसावास कशासाठी पण? तिच्यामुळे ना मामनजींना आणि भाऊजींना झालेला त्रास मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय आणि तो त्रास मला परत झालेला बघायचा नाहीये. अहो ताई, अजून किती दिवस तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करणार आहे? माहित नाही, पण आपण आम्हाला घरात कोणालाच नकोय हेच खरं. नाही रुपाली ताई, माझी दीदी काय आहे ना तुम्हाला नाही कळलं अजून, पण कळलं लवकरच. आणि हे तू काय ह्यांच्या सोबत राहून असलं विचार करणं सोडून दे बरं का, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही, लक्षात ठेव. काळजी नाही का कसली? अमोल काल रात्री नाराज होतात. वाटलंच होतं मला, माझ्या मनाला रुकरुक होतीच. अर्जुन हे बघ, मला कळतंय तुला काय करावं ते कळत नाहीये, पण अमोलच्या प्रश्नांवर माझा पण नाईलाज असतो. अरे अप्पे, कळतंय मला, आजपर्यंत त्याच्या सगळ्या प्रश्नांची तूच उत्तरं दिलेत, पण इथून पुढं मला तुला ह्या पेचात नाही टाकायचं. मग काय करायचं? तो उठला की त्याची माफी मागतोय. ठीक आहे अर्जुन, एक सांगते, चुका आणि माफी ह्याचं समीकरण लहानांसाठी किंवा मोठ्यांसाठी वाढत गेलं ना तर त्याचं गांभीर्य नाही राहतात. कळतंय मला.
पण इथून पुढे अमोलला अंतर नाही देणार. काहीतरी बोल की. आणि तू असं बरणी घेऊन का फिरतोय? मिशन साठी. मिशन रियुनियन साठी. हा. अमोल आता काय बरणीत टाकतो का काय दोघांना? अरे तसं नाही रे मामा. बरणीत पकडायचे आपल्याला. कुणाला पकडणार आहे तू? आणि कोण बसणार आहे त्या बरणीत? अगं ते बसवायचं लय जण बसतील. बाचे सरकार अहो नीट काय ते सांगा की आम्हाला. ओके ओके मी सांगतो. याच्यामध्ये आपल्याला झुरळ पकडायचे. झुरळ? कारण तेच मा आणि भावांना एकत्र आणू शकतात ना. काय? हो. झुरळ बघितलं की मा जाईल एक बाबांच्या जवळ. वा भांजे वा, भारी आयडिया बरं का तुमची. अहो पण झुरळ पकडणं अवघड आहे की. काय अवघड नाही. मी नाही पकडणार झुरळ. ठीक आहे तू म्हणली पकड. मी पण नाही. मला घाण वाटते. ठीक आहे मी एकटा पकडेन. या झुरळांनो या. मी तुम्हाला पकडणार नाही. मी तुम्हाला मारणार नाही. तर तुम्ही जर माझी मदत केली तर मी तुम्हाला खाऊ देईन. अमोल तू असा आहेस ना बाबा, एखाद्याची इच्छा असली तरी त्याला नाही म्हणता येत नाही तुला. मी थोडी हेल्प करेन आणि मी बरणी पकडेन. पण जर ते नाही आले ना मी त्यांना रिक्वेस्ट करेल आणि सांगेल की तुम्ही ह्या बरणीत या प्लीज. ठीक आहे. कम ऑन बॉयज फॉलो मी.